अडचणी या तुमची परीक्षा आहेत. त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. स्वामींच्या इच्छेने स्वामींनी मला सांगितलं म्हणून हे अनुभव मी आज येथे सांगत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेत कशी आले. 2010ची गोष्ट. 2010मध्ये मी महाराजांच्या सेवेमध्ये आले. ते 2010 माझा कठीण प्रसंग जरी असला, पण महाराज माझ्या जीवनात आले यापेक्षा दुसरा आनंद काहीच असणार नाही. मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे. बिरोबानगर येथील जे काही महाराजांचं खूप मोठा मठ आहे, तिथे सर्वप्रथम 2010मध्ये मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली. तिथलं ती आरती वगैरे बघून तिथे प्रश्न उत्तर होते, त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथे गेले आणि मी ती बघून मला खूप छान वाटलं. प्रश्न उत्तर केले. मी आमच्या घराचा जो काही गट नंबर आहे तो घेऊन गेली. जमिनीचाही त्यांनी आम्हाला आमची वास्तू व्यवस्थित नसल्याचं सांगितलं आणि त्यामुळे मला फार हे वाटलं. त्यांनी जे काही उपाय दिले होते ते उपाय करायचं ठरवलं. 7 नवनाथ पारायण, 7 गुरुचरित्र पारायण आणि स्वामीचरित्र 108 पारायण अशी सेवा त्यांनी मला दिली होती. आता नवीन असल्यामुळे एवढी सेवा करणंही मला फार कठीण वाटत होतं, पण महाराजांना तिथे श्रीफळ वगैरे अर्पण केलं. स्वामींना सांगितलं, ही सेवा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या आणि स्वामींनी खरंच ती सेवा माझ्याकडून करून घेतली. त्यानंतर जो काही माझ्या मिस्टरांचा प्रॉब्लेम होता तो सुटला होता, कारण माझ्या मिस्टरांची नोकरी गेली होती आणि खूप कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये चालू होता. ह्या पारायणामध्ये, या सेवेमध्ये महाराजांनी छोटे मोठे खूप अनुभव दिले. अक्षरशः ज्यावेळेस माझं गुरुचरित्राचे पारायण चालू होते, त्या पारायणामध्ये महाराजांनी साक्षात दर्शन देखील दिले. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये महाराज पारायण ऐकायला येत होते. कधी नागतोड्याच्या रूपामध्ये, कधी फुलपाखराच्या रूपामध्ये, कधी पालीच्या रूपामध्ये, असे वेगवेगळ्या रूपामध्ये महाराज तिथे देव्हाऱ्या जवळच असायचे आणि माझं पारायण ते ऐकत असायचे. त्यामुळे मला फार आनंद वाटत होता. त्यानंतर मला एकच मुलगी आणि त्या मुलीचं लग्नाचा विषय चालू होता, पण स्थळ काही येत नव्हतं. मिस्टरांना नोकरी लागली, नुकतीच नोकरी लागली. कर्जाचा डोंगर आमच्यावरती प्रचंड वाढलेला होता. एवढे कर्ज झालेले होते. ते कर्ज कधी कमी होणार हा खूप मोठा प्रश्न पुढे होता, कारण लोक घरी येत होते आणि खूप बोलत होते. मी महाराजांपुढे बोलत होती की स्वामी, हा कर्ज कमी करण्यासाठी तुम्ही माझी मदत करा. कष्ट तर आम्ही फार करत होतो, पण त्या कष्टाला फळ देण्याचं काम फक्त महाराजच करत असतात आणि तसंच काही घडलं. गुरुचरित्र पारायण झाले, सर्व झाले. 1 वर्षामध्ये जे काही हे होतं, पारायण करायचे होते ते पारायण झाले. मी दुसरी ही सेवा सुरूच होती, लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही सुरू केली. त्यानंतर हळूहळू एक एक मार्ग सापडत गेला आणि माझ्या मुलीसाठी एक खूप छान स्थळ आलं, पण ते खूप मोठ्या घरचे होते आणि एवढं आपल्याला झेपेल का हा खूप मोठा प्रश्न पुढे होता. माझ्या मुलीने लग्न जमण्यासाठी 28 दुर्गास्तुतीचे पाठ केले होते आणि त्या पाठाच्या सेवेमध्येच तिला हे स्थळ आलेलं होतं. महाराजांपुढे विनंती केली, महाराजांपुढे चिठ्ठ्या टाकल्या. जर योग्य असेल तरच हे स्थळ आमच्यापर्यंत येऊ द्या, नाहीतर देऊ नका असं आम्ही म्हटलो. आणि पण सर्व काही जुळून आलं आणि त्या व्यक्तींनी समोरून मागणी केली की आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही, तुम्ही काहीच करू नका, आम्ही सर्व काही करतो, लग्न देखील आम्हीच करतो असं म्हटल्यानंतर आम्हाला प्रचंड आनंद झाला. आणि मग आपल्या मुलीसाठी आपण अन्नदान करायचं हा आमचा सुरुवातीपासूनचा अट्टहास होता की मुलीचं अन्नदान आपण करायचं म्हणून. आणि आम्ही फक्त अन्नदान केलं. त्यांनी माझ्या मुलीला जवळपास 9 ते 10 तोळे सोनं घातलं. बाकीचा जो काही खर्च आहे लग्नाचा तो सर्व खर्च त्यांनीच केला. मुलगाही छान पोस्टवरती जॉबला, मुलगा पुण्याला होता. मुलीचंही शिक्षण माझ्या इंजिनिअरिंग झालेलं होतं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने आम्हाला जेवढं आमचं बजेट होतं त्या बजेटने आमचं मुलीचं लग्न पार पडलं. मुलीचं लग्न झालं, एकच मुलगी. आता आम्ही दोघेच राहत होतो. स्वामी सेवा आणि आमचा
आमची जी काही उपजीविका आहे ती आमची सुरू होती. मुलगी आनंदात सुखात होती. मुलीच्या घरी गजानन महाराजांची भक्ती केली जात होती, त्यामुळे तिला कुठलाच त्रास नव्हता. सासू ही खूप मायाळू होती. सासरे एक्सपायर झालेले होते. नंदेचं लग्न झालेलं होतं आणि तिचे मिस्टर देखील खूप समजदार, त्यामुळे मुलीला त्रास नसला. मुलगी सुखात होती, त्यामुळे आम्हाला देखील काहीच वाटत नव्हतं. महाराजांच्याच कृपेने हे सर्व काही झालं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या मुलीला प्रेग्नेन्सी राहत नव्हती. तिला प्रचंड त्रास होत होता. तिला MC रेग्युलर येत नव्हती. आता कुठल्याही आईची इच्छा असते की आपल्या नातवंडाचं तोंड बघावं आणि एका मुलीलाही वाटतं की आपल्याही लवकर ओटी भरावी, पण असं होत नव्हतं. खूप ट्रीटमेंट घेतली, सर्व काही करून थकले, परी काहीच होत नव्हतं. मी तिला खूप दिवसाची सांगत होती महाराजांची सेवा कर, पण ती मात्र सेवा काही करत नव्हती. मी स्वामींकडे खूप मागत होती. जवळपास 3-4 वर्ष त्यासाठी मी महाराजांकडे खूप मागितलं आणि खूप सेवा केली, पण त्याचं फळ मला मिळालं नाही. त्यावेळी खूप हतबल झाली, निराश झाली की स्वामी माझं का बरं ऐकत नाही. पण जे काही घडतं स्वामी भक्तांनो, ते खरंच चांगल्यासाठी घडत असतं. महाराजांचं निवेदन कोणीच ओळखू शकत नाही. ज्याला सेवेमध्ये घ्यायचं आहे त्याला कशा प्रकारे महाराज सेवेमध्ये घेतात बघा. माझ्या मुलीकडून महाराजांना सेवा करून घ्यायची होती. माझी जी काही मी तिच्यासाठी सेवा केली त्याचं फळ महाराजांनी अशा प्रकारे दिलं की माझी मुलगी आता शेवटी खूप निराश झाली आणि जवळपास लग्नाला 5-6 वर्ष झाले तरी देखील काहीच नाही. कुठेही गेली तरी प्रत्येकजण विचारायचं काही आहे का, त्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला आणि ती माझ्याकडे माहेरी आलेली होती. त्यामुळे मी माझी जी सेवा करत होती तिला म्हटलं की हे बघ, आता तू सर्व काही उपाय करून थकली आहे, एकदा तू महाराजांना शरण जा, महाराजांची तू सेवा करून बघ, काय होतं तुला, काय अनुभव येतो, असं मी तिला खूप समजावून सांगितलं. ती ठीक आहे म्हटली. तिला म्हटलं तू फक्त गुरुचरित्र पारायण कर आणि त्यानंतर महाराजांना विनंती केली, लेकरू आहे आता, त्याला बघा त्याच्याकडे एकदा, हे लेकरू माझं नसून तुमचं आहे, असं कळकळून महाराजांना विनंती केली. त्यानंतर तिने गुरुचरित्र पारायण तिच्या घरी सुरू केलं. मीही इकडे गुरुचरित्र पारायण त्याचसाठी सुरू केलं. आमचे सोबतच गुरुचरित्र पारायण 3 संपन्न झाले. 3ऱ्या पारायणामध्ये महाराजांनी गोड बातमी माझ्या मुलीला दिली, त्यामुळे तिला प्रचंड आनंद झाला. खरंच स्वामी आहे, हम गया नहीं जिंदा हो, याची प्रचिती महाराजांनी तिला दिली आणि तिला सेवेमध्ये आणलं. हे बघून मला प्रचंड आनंद झाला. आता तिचा प्रचंड विश्वास महाराजांवरती बसला होता आणि तिला जी काही तिची प्रेग्नेन्सी होती ती डॉक्टरांनी खूप कॉम्प्लिकेशन त्या प्रेग्नेन्सीमध्ये सांगितले होते. बाळाचे जे हार्टबीट आहे ते खूप कमी पडायचे, त्यामुळे देखील खूप टेन्शन यायचं. पण तिला एकच सांगितलं होतं, शेवटपर्यंत महाराजांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नको, शेवटपर्यंत महाराजांवरती विश्वास ठेव, तारक मंत्राचं तीर्थ रोज घेत जा, रोज तारक मंत्राचं तीर्थ घेतलं की सर्व काही व्यवस्थित होईल असं सांगितलं आणि ती तसंच करत होती. रोज 11 वेळेस तारक मंत्र आणि 1 वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणून ते तीर्थ ती घेऊ लागली आणि हळूहळू तिचे 9 महिने कंप्लीट झाले. 9 महिन्यानंतर डिलेवरीची वेळ जवळ आली आणि डॉक्टरांनी जेव्हा 9व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी केली त्यावेळी डॉक्टर म्हटले की लगेच ताबडतोब सेक्शन करावं लागेल, कारण जे काही बाळाचं पाणी आहे आतमध्ये ते पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे, पाणी अजिबात राहिलं नाही, बाळ जाऊ शकतं. आम्ही कुठलीही रिस्क घेणार नव्हतो, काही हो, आम्हाला फक्त बाळ पाहिजे होतं. महाराजांना सर्व काही अगोदरच सांगितलं होतं. मग लगेच माझ्या मुलीला ॲडमिट करण्यात आलं. जी काही मठातील विभूती होती ती विभूती घेऊन मी गेली आणि तिला ती विभूती लावली. त्यानंतर विभूती लावल्यानंतर जवळपास 1 ते 2 तासानंतर माझ्या मुलीची डिलेवरी झाली आणि महाराजांच्या कृपेने खूप छान मुलगा तिला झाला. त्या मुलाचं नाव देखील आम्ही स्वामी ठेवलं. पण मुलगा झाल्यानंतर त्याला लगेचच दुसऱ्या दिवशी काचेमध्ये ठेवण्यात आलं. त्याला कावीळ झाली होती. आता महाराज कुणाच्या रूपात येतील, कसे येतील, काहीच सांगता येत नाही. त्या दिवशी नेमकी काय झालं होतं की डॉक्टर बाहेरगावी गेलेले होते, त्यामुळे जे हाताखालचे होते तेच लोक होते, त्यांनी काचेमध्ये ठेवलं. जे मेन डॉक्टर होते तिथे नसल्यामुळे खूप सारी हाल आमचे झाले, कारण बाळ एकीकडे आणि आई एकीकडे, त्यामुळे बाळापाशी कुणाला तरी थांबायचं होतं
आईकडे थांबायचं होतं. महाराजांना एकच विनंती केली की महाराज हे सर्व काही थांबू द्या, हे असं होऊ देऊ नका, बाळाला व्यवस्थित लवकर बरं करा, त्याला त्याच्या आईकडे घेऊन जाऊ द्या. कारण ती प्रचंड रडायची, तिला वाटायचं की माझ्या बाळाला काही होतं की काय. कारण असं जेव्हा खूप दिवसातून होतं आणि खूप कष्ट करून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत ही प्रचंड आपल्यासाठी असते, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि स्वामींनी असा काही चमत्कार केला की दुसऱ्याच दिवशी बाळ हे नॉर्मल झालं. जे बाळ डॉक्टर म्हटले होते की 15 दिवस काचेमध्ये ठेवावं लागेल, ते बाळ दुसऱ्याच दिवशी व्यवस्थित झालं आणि त्यांनी काचेतून बाहेर काढलं आणि आमच्याकडे दिलं. आम्ही त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर महाराजांना नंतर एकच विनंती केली की आता हॉस्पिटलची पायरी आम्हाला चढायला लावू नका. महाराजांच्या सेवेमध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. महाराजांनी त्यानंतर आम्हाला खरंच हॉस्पिटलची पायरी चढायला लावली नाही. आम्ही कधीच हॉस्पिटलची पायरी चढलो नाही. बाळाला घेऊन आम्ही कधीच हॉस्पिटलला आत्तापर्यंत गेलो नाही. माझ्या मुलीचं बाळ आता 2 वर्षाचं हे झालेलं आहे. सांगायला फार आनंद वाटतो स्वामी भक्तांनो की महाराज जे काही आपल्या जीवनामध्ये अशक्य आहे ती अशक्य गोष्ट शक्य करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमध्ये आहे. माझ्या मुलीला त्यानंतर महाराजांनी प्रत्यक्षात दर्शन दिलेलं आहे. तो अनुभव देखील खूप सुंदर आहे. तो अनुभव असा आहे की माझ्या मुलीने डिलिव्हरी झाल्यानंतर कबूल केलं होतं की सर्व काही व्यवस्थित झालं तर मी गुरुचरित्राचे पुन्हा पारायण करेन आणि तिला आता पुन्हा गुरुचरित्राचे पारायण करायचे होते. बाळ 2 वर्षात झालं. आता ती म्हणे की बाळ ठीक आहे, तू इकडे ये, तू बाळ सांभाळशील आणि मी पारायण करेल. मी म्हटलं ठीक आहे. तर मी तिच्याकडे गेली, बाळ सांभाळते आणि तिने पारायणाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी महाराजांनी इतका सुंदर तिला अनुभव दिला. तो अनुभव मी देखील थक्क झाली की मी एवढ्या वर्षापासून स्वामींची सेवा करते पण स्वामींनी कधी मला असा अनुभव दिला नाही आणि तिला हा अनुभव दिला. हे बघून मला खूप छान वाटलं. महाराज फक्त भावभक्ती बघतात हे तिथे मला जाणवलं. कारण महाराजांनी प्रत्यक्षात तिला जेव्हा ती वाचत होती तेव्हा एका उंदराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. जेव्हा वाचत होती तेव्हा एक उंदीर आला आणि त्या पोथीसमोर तो बसला आणि तो जोपर्यंत ते वाचन होत नाही तोपर्यंत तिथेच बसला. कारण उंदरांना किती भीती असते. मी जरी आली तरी तो तिथून हलत नव्हता, तिथेच बसून राहिलेला होता आणि त्यामुळे खूप छान वाटलं. ती त्याच्याकडे बघायची, हसायची. तो एकटक त्या पोथीकडे बघायचा आणि खूप लक्ष देऊन ऐकत होता. ज्यावेळेस तिचं ते पारायण कंप्लीट झालं, ज्यावेळेस वाचन त्या दिवसाचं कंप्लीट झालं त्यानंतर ती उठणार तेव्हा तो तिथून खाली गेला. म्हणजे तो असा गेला की घरामध्ये कुठेच गेला नाही तर तो घराच्या बाहेर जे पायऱ्या आहे त्या पायऱ्यावरून खाली गेला. हे बघून प्रत्येकाला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हटलं अगं प्रत्यक्षात महाराज तुझं पारायण ऐकायला आले होते, तुझी सेवा महाराजांपर्यंत पोचते, हे खूप छान भाग्याची गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे असं घडेल असं नाही. खूप जण खूप महाराजांच्या दर्शनासाठी तरसतात, प्रतीक्षा करतात पण असं कुणाला योग येत नाही. तू किती भाग्यवान आहे की तुला महाराजांनी दर्शन दिलं असं तिला मी म्हटले. आणि त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर महाराजांना मी म्हटलं की किती तुम्ही प्रत्येकाला दर्शन देता, मला देखील द्या. मला खूप दिवसापासून अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती पण अक्कलकोटला माझं जाणं काही केल्या होत नव्हतं. महाराजांना कळवून विनंती केली की मला अक्कलकोटला बोलवा आणि स्वामींनी खरंच मला प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटला बोलवलं. माझं जाणं झालं आणि तिथे गेल्यानंतर महाराजांचं ते रूप बघून मी खूप हरपली आणि मला रडूच आवरत नव्हतं. ते पालखी सोहळा बघून तर माझ्या आनंदाश्रूला पारावर राहिला नाही. खूप छान मला वाटत होतं. स्वामींच्या कृपेने सर्व काही आज जे काही आमचं आहे ते खूप सुखी आहोत. जे कर्ज झालं होतं ते पूर्णपणे आमचं मिटलं आहे. आम्ही आज सुखाने भाकर खातो आणि महाराजांची सेवा करतो. जे कोणी दुःखित पीडित भेटतो त्यांना आम्ही महाराजांचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराज आमच्या मुखातून त्यांचं कार्य करून घेतात. यापेक्षा दुसरा आनंद कशातच नाही असं मला वाटतं. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले आत्तापर्यंतचे हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.